शिवसेना युवा नेते विकास गोगावले यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून माऊली सेवाभावी संस्थेकडून नूतन वर्षाच्या दिनदर्शिका कॅलेंडरचं प्रकाशन उत्साहात संपन्न। माऊली सेवाभावी संस्था अंबर्ले मार्फत नूतन वर्षात अनेक सेवाभावी उपक्रम राबवण्याचा संकल्प। मानगाव तालुक्यातील माऊली सेवाभावी संस्था अंबर्ले एक प्रसिद्ध संस्था आहे। या संस्थेमार्फत अनेक सेवाभावी कार्य व उपक्रम राबवले जातात। या संस्थेचं मूळ उद्दिष्ट मानगाव, महाड व पोलादपूर तालुक्यातील महिला बचत गट सक्षम करण्याकरता सहकार्य करणं, रोजगार हमी योजनेतून शासकीय मार्गदर्शन व अनेक कामांचं मार्गदर्शन करणं, आरोग्य, शैक्षणिक, उद्योग व रोजगार सेवा उपलब्ध करणं, संस्थेमार्फत फळझाड लागवड करणं, रोपवाटिका तयार करणं, पर्यावरण समतोल राखण्यासाठी तलावांचं सुशोभीकरण करणं, बांबू व विविध झाडं लागवड करणं, पर्यटनाच्या दृष्टीनं पर्यटकांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करणं, संस्थेच्या माध्यमातून पर्यटन महोत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणं, तसेच सामाजिक क्षेत्रात माऊली सेवाभावी संस्था विविध प्रकारचे उपक्रम राबवत असल्यानं स्थापनेपासून अल्प काळातच माऊली सेवाभावी संस्थेने खूपच प्रसिद्धी मिळवून मानगाव, महाड व पोलादपूर तालुक्यातच नव्हे तर जिल्हाभरात आपला एक विशेष ठसा निर्माण केला। शनिवारी संध्याकाळच्या सुमारास अंबर्ले येथे शिवसेना युवा नेते विकास गोगावले यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून माऊली सेवाभावी संस्थेमार्फत विशेष दिनदर्शिका कॅलेंडर प्रकाशन सोहळा कार्यक्रम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष उद्योजक सीताराम उभारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला। या प्रकाशन सोहळा कार्यक्रमातून नूतन वर्षात संस्थेमार्फत अनेक सेवाभावी उपक्रम राबवण्यासंदर्भात निर्णय घेतले गेले। शिवसेना युवा नेते विकास गोगावले यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून माऊली सेवाभावी संस्थेकडून नूतन वर्ष 2026चा दिनदर्शक कॅलेंडर प्रकाशन सोहळ्यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, पदाधिकारी तसेच प्रतिष्ठित मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवलेली होती। प्रकाशन सोहळ्यासाठी माऊली सेवाभावी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सीताराम उभारे, सचिव ॲडव्होकेट राजेश देवळे, खजिनदार अरविंद उभारे, माजी उपसभापती व संस्थेचे सदस्य महेंद्र तेटगुरे, माजी सभापती सुजित शिंदे, सदस्य राजेश सुकुम, सदस्य हरिश्चंद्र महाबळे, नंदू जांभरे तसेच अनेक प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते। उपसंपादक रिजवान मुकादमसह ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, पुरार, रायगड। सर्वप्रथम महाड, मानगाव, पोलादपूर या तिन्ही तालुक्यासाठी आम्ही माऊली सेवाभावी संस्था स्थापन केलेली, याच्या माध्यमातून आम्ही बचत गट तसेच शेतकरी गट आणि अनेक म्हणजे आमचे फळबाग लागवड वगैरे असे अनेक योजना घेऊन आम्ही माऊली सेवाभावी संस्था आणि दुसरे आमचे उभारे सोशल फाउंडेशन याच्या मार्फत गरजू जे काय आरोग्यासाठी वगैरे याच्यासाठी ज्या आवश्यक असणाऱ्या सुविधा आमच्या संस्थेमार्फत आणि उभारे सोशल फाउंडेशन मार्फत दिल्या जाणार आहेत। संस्थेचा ह्या वर्षाचा प्रकाशनाचा पहिला दिवस आहे, पहिला वर्ष आहे आणि आज सर्वात महत्त्वाचं म्हणजे नामदार भरतशेठ गोगावले यांचे चिरंजीव म्हणजे आमचे युवा नेते विकास शेठ गोगावले यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आम्ही आज हे कॅलेंडर 2026चं प्रकाशन करत आहोत आणि पुढील कामकाजासाठी आमचं पहिलं नियोजन जे आहे ते इथे फार मोठं आम्ही एक विद्यापीठमध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये पर्यटन महोत्सव आयोजित केलेला आहे आणि शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही पुढच्या जानेवारी फेब्रुवारीपासून सर्व नियोजन करणार आहोत। माऊली सेवाभावी संस्थेचं याच वर्षी आम्ही या संस्थेची स्थापना सर्व सीताराम शेठ उभारे यांच्या संस्थापक अध्यक्षाच्या मार्गदर्शनाखाली स्थापन केलेली आहे आणि या माऊली सेवाभावी संस्थेचं उद्दिष्ट जे आहे की या ग्रामीण भागातील महाड आणि माणगाव या तालुक्यातील लक्ष ठेवलं की महिला सक्षमीकरण करण्यासाठी महिलांना आर्थिक लाभ देण्यासाठी ही संस्था काम करणार आहे। त्याचप्रमाणे सामाजिक, राजकीय दृष्ट्या ही संस्था जरी असली शैक्षणिक त्या पद्धतीने जे विद्यार्थ्यांना लागणारे सहकार्य असेल किंवा शेतकऱ्यांना लागणारे सहकार्य असेल ते या आमच्या संस्थेच्या माध्यमातून निश्चितपणाने त्याचा लाभ जास्तीत जास्त शासकीय लाभ असेल किंवा आमच्या माध्यमातून असेल तर देण्याचा आम्ही प्रयत्न करू। त्याचप्रमाणे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून देखील आमची संस्था भविष्यात चांगल्या पद्धतीने वाटचाल करून एक मोठा कार्यक्रम या विभागामध्ये आयोजन करण्याचा आमचा उद्दिष्ट आहे आणि या ठिकाणी प्रत्येक कामामध्ये आमचे माऊली सेवा संस्था निश्चितपणे चांगला सहभाग घेईल आणि ह्या कॅलेंडरच्या माध्यमातून आमचे जे आज प्रकाशन होत आहे आम्हाला सर्वांना आनंद होतोय की घरोघरी या कॅलेंडरच्या माध्यमातून आमचं जे उद्दिष्ट आहे ते निश्चितपणे पोहोचेल। हे आमचं मेन मुख्य काम आहे असं आम्ही समजतो।